हाय कर पिलू. जो आम्ही चाललो आहोत थोडा मस्तपैकी फिरायला बाहेर. आज संडे तर सुट्टी आहे. आपले संडेचे ब्लॉग असतात नेहमीचे. ते कुठे जातोय वेट अँड वॉच. व्हिडिओ पूर्ण बघत राहा आणि तुमचा प्रतिसाद आमच्यापर्यंत नक्की कळवा. चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब नाही केला त्यांनी पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जरा इथं बोरी बिस्तर आहे आमच्या खालती. भक्ती मॅडम पण तयार आहेत. भक्तीचे जिजू म्हणजे आमचे मिस्टर निलेश गोडांबे पण तयार आहेत. तो आम्ही निघतो पटापट. ले आम्हाला घरामध्ये दाखवतोच. सो आता आम्ही खाली आलेलो आहोत. वाट बघतोय पम्मी पाजीची. ते आणि त्यांचे मिस्टर मिसेस यार मला बरं नाही वाटत ते समजून घ्या पिल्लू. सो गायज या गाडीमध्ये आम्ही चाललो आहोत. कसं ठाय नाही जरा कशी काय आमची जर्नी होणार आहे काय माहिती नाही. पण आम्ही चाललो. कोंबून कोचून पोचून बसाचा गाडी. पिल्लूला टाकू आम्ही गाडीमध्ये डिक्कीमध्ये. बघ तिचा आकार काही लाल लाल लिपस्टिक. गुड मॉर्निंग. कैसे हो आप? कैसे हो? अच्छा लग रहे हो. गुड मॉर्निंग. हेलो. चला गाईज आम्ही गुरुद्वारामध्ये आलेलो आहोत. पिलू गाईज तुम्हाला शब्दांनी सांगू नाही शकत एवढा सुंदर वाटतोय ना इथे. अक्षरशः माझ्या अंगाला काटे आलेले आहेत. खूप सुंदर. इथे तो कडा प्रसाद असतो तो पण भेटलेला आहे आम्हाला. आणि खूप सुंदर असं वाटतच नाही इथून जावं असं. हां हळू हळू. बाबू ए बाबू बाबू इकडे. डर रही हो पानी के लिए. गाईज आमच्या जिजूला आहे ना तो शिरा खायचा नाही म्हणून माझ्या माती मारायचा म्हणून त्यांना काय झाले. मी कधी ती भाभी विचारते का आवडला का तू बोलतो आवडलं. स्वतः मी इकडनं डिक्की मध्ये बसायचं आहे तिला. आता आपण आलो आहोत नाश्ता करायला. काहीतरी जरा खातो. आता इथे ना आम्ही आलोत नाश्ता करायला. त्या भाभीचा आवडता हॉटेल आहे हा. ते बोलतात आम्ही नेहमी इथेच येतो. आणि तिथे काहीतरी रेनी सीझनमध्ये खूप छान व्ह्यू आहे ते बघायला जातो. आय थिंक पाणी नसेल आता. गाईज आता वाजले आहेत 8 पण नाही वाजले तरी एवढा ऊन लागतो इथं. म्हणजे एवढा पण नाही ऊन लागते. मस्त क्लायमेट आहे. आणि भाभीला आमच्या थोडी मराठी येत नाही. मराठी पण येत नाही हिंदी पण येत नाही. त्यांना पंजाबी येते त्यामुळे जास्त त्या बोलत नाही ब्लॉग मध्ये. ब्लॉग बनाएंगे एक दिन. इसको सिखानी है पंजाबी. अच्छा लगता है मुझे. गाय जिथं पाणी होतं म्हणून आम्हाला आणलंय. तुम्ही पावसाच्या टायमिंगमध्ये काय भेटू बारिश के मौसम में जीजू हमें तो दर महीने ये भी हो सकता कि बारिश के मौसम चांदा है. अच्छा काला कौन बोलता मुर्के पूरा. खूप सुंदर आहे पण. आगे जाना है. काय करे इथं रेस्टॉरंट बंद आहे तरी पण आम्ही आलो कारण की तो रेस्टॉरंट चालू होणार आहे 8:30 वाजेपर्यंत. परत
चंक्र घे ना, अडकव ना यांचा श्वास, अडकव यांचा श्वास. हम लोगों ने पेटा, हम लोगों ने गायचे दोघं मित्र बघा कसे बसले. पोहे आलेत मस्त. ते याला काय होतात, गुड लक काय होतात, गुड लक कुल्लड. अच्छा, कुल्लड वाली चहा, ब्राऊन शुगर विथ भापी. नाश्ता वगैरे मस्त करून झालेला आहे गाईज. मी जास्त काय खाल्लं नाही कारण की मला थोडा प्रॉब्लेम होतो ट्रॅव्हलिंगचा. जाऊ दे चाल आणि शंकर. सो आम्ही साक्षीनी नेहमीप्रमाणे काहीतरी विसरलेली आहे आणि इकडनं मस्त ती ट्रॉली असते ना, काय बोलतात काय माहिती नाही, याला रोप, हा डायरेक्टली वरती जातो. तो नाश्ता वगैरे झाला आहे मस्त. पोहे मागवले होते, मॅगी आणि पराठे, ते काही मी दाखवायची विसरली कारण की तिथं आम्ही एन्जॉय करत होतो थोडी लाईफ. आणि आत्ताच मी थोडीशी कॉफी पिले तरी पण मला मळमळल्यासारखं होतोय. गाईज चाललेत वरती म्हणून आम्ही बसतो इथं. सो ताईला बरं नाही वाटत आहे, तर ब्लॉग कंटिन्यू केला नाही, तर मी आता इथून पुढे ब्लॉग कंटिन्यू चालू करते. सो आम्ही आता इथं लिफ्टचं तिकीट काढतोय आणि लिफ्टने आम्ही जाणार आहोत वरती. गाईज पोचलो शिमल्याला मगाशीच. तुम्हाला दाखवलं माझी परिस्थिती नाही ब्लॉगिंग करण्यासारखी, तरी पण मी करते तुमच्यासाठी. तर प्लीज कमेंट करून जरा सांगत जा, तुम्ही कळवत जा ब्लॉग आपले कसे असतात कसे नाही. कुछ भी नहीं है. हां नाही गाईज, तिथे ना हनुमानची खूप मोठी मूर्ती आहे. ते आता कॅमेऱ्यात कशी दिसते काय माहिती नाही, पण असं आहे इथलं सीन. गाईज काय घ्यायचंय का? हरले भारी भारी आहे. हा आपल्याच उल्हासनगरचा माल आहे. ते मेरे या बहुत स्वस्त मिळतात. हाँ यस घेते. थांब पहिले चल तिकडं थांब जरा. पानी पी रहे हैं बाकी. ले पानी ले. रुको, तुम लोग रुको, पानी लेते हैं. ओ देश मेरे तेरी शान के सदके कोई धन है क्या. ये जो ना मौसम लगता है मेरे एक मैंने इधर बैठना इधर. इधर क्या हो रहा है? 10 साल तक कुछ नहीं फोटो में. सो काय आमचं जेवण आलेलं आहे. एकीकडं बटर पनीर आहे, एकीकडे रायता आहे, बुंदी रायता, रोटी आणि चिकन रारा, आणि इकडं पिल्लूसाठी फ्रेंच फ्राईज आले दोघं. एक डाली ये भी आता है, ये डाली आप इसके ऊपर लगा दो ऐसा. इसमें कोयला अगर आप रख दोगे तो ऐसा कोयले के लिए भी बन जाएगा. मला भारी ना और रे. अगर आपको ऐसा लिट्टी बाटी बनाना है तो इसको उल्टा कर दो,
इसके ऊपर आप लेटी है, बाटी है, सकते हैं, बनाना वगैरह भी रोस्ट कर सकते हैं, गोल्ड भी हो जाता है ये। चांगलं आहे यार. चलो बघ ना यार, खतरनाक काम आहे. गाईस बाबीची शॉपिंग नाही झाली. आम्ही आता खात आहोत आईस्क्रीम. पाहिजे सोनू? खा नाही तर ड्रेस घाण होईल. जीजू नीला बोलतो ना. वाव त्याला बसूया. तू भेट ना बैठ नाही तुम्ही होगी नाही खाणे का मन करणार. ए चला बसू जरा वेळ. थांब पिलू, कुठे बसता यार अम्मू. तुमचा काहीतरी प्लॅन आहे. अरे काय नाही प्लॅन बी. पिलू नाच. हा असा फोटो काढ ना. ते शंकर माझा एक फोटो काढणार माझा एक पण फोटो नाही काढलेला. माझा पण नाही. गाई शिमला तिकडे गेलो होतो आम्ही. तिथं तिकडनं परत आलो असं. ते बघा ते झेंड्याच्या इथं पूर्ण असा फिरलो. वाव सी द क्लायमेट गाईज. मागे पुढे बसून त्यात काय ते करणार. सो मस्त फिरून आलेलो. थोडासा जरा वैताग आला होता, कंटाळा आला होता, म्हणून जरा बाहेर आलो फिरायला. आणि बघा किती सुंदर रात्रीचा व्ह्यू दिसतो आमच्या इथे. मस्त ना. सो गाईस घरी आलो, आंघोळ्या बिंगोळ्या केल्या सर्वांनी आणि जेवढा बनवलं आम्ही पिवळी खिचडी. आणि जी भाजी जी बनवली ती माझ्या नवऱ्याने बनवली. चटणी मस्त. हाड आमो कोणासाठी बनवले खराब. आता मस्तपैकी जेवतो. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला ना रे, सगळी जेवणाला गुतले. कमेंट करो, शेअर करो, सबस्क्राइब करो. बाय बाय, गुड नाईट.